Today I'll be starting with the first topic. म्हणजे पहिली प्रश्नावर मी करणार आंतरराष्ट्रीय राजकारण हे अभ्यास आपण का करतो. Why do we study IR? पहिली विषय आहे तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे राज्य केंद्रित आहे. That means the international system is state centric. म्हणजे सगळं राज्यांची मेन प्लेयर्स आहे या खेळाडू आहे आपण ते म्हणतो. आणि हा खेळाडू मध्ये काय त्यांची मुद्दा असतात का आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्व काय. पहिली यांच्यामध्ये संबंध काय म्हणजे परराष्ट्र धोरण, सिक्युरिटी पॉलिसी, नाहीतर आता झालेला कोरोना व्हायरस कोणाला विसा मागत नाही, काय मागत नाही. म्हणजे हेल्थ इश्यूज, एन्व्हायरमेंटल इश्यूज, पर्यावरणची समस्या आहे या स्वास्थ्याची समस्या आहे, हे सगळ्यांकडे आपण लक्ष दिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण हे सगळं अभ्यास करतो. तिसरं आपण पाहिलं तर आता राज्य आणि राष्ट्र मध्ये फरक आहे. राज्य इट इज अ लीगल पॉलिटिकल कॉन्सेप्ट. म्हणजे कायदाशील आणि राजनैतिक सिद्धांत आहे. आणि नेशन या राष्ट्रकडे तुम्ही हे पाहिलं तर हे सांस्कृतिक राज्याकडे तुम्ही पाहिलं तर यू हॅव एक गव्हर्नमेंट असतात. म्हणजे पॉलिटिकल सायन्स मध्ये पॉलिटिकल ऑब्लिगेशन म्हणून करतो या राईट्स अँड ड्युटीज, हे सगळं राज्याकडे तेच ते आपण लीगल या कायदेशीर ओळख म्हणतो राज्याशी. दुसरं तुम्ही पाहिलं तर बाउंड्री, म्हणजे ह्याला काहीतरी सीमा असतात. म्हणजे हा तिसरा तुम्हाला एक कायदेशीर गव्हर्नमेंट असतात, म्हणजे सरकार असतात. आणि हा सरकारकडे तुम्ही लक्ष घेतलं केंद्र लोक ते सरकाराला कायदेशीर आणि इलेक्शन्स म्हणजे एक लेजिटिमसी, पॉलिटिकल लेजिटिमसी आपण म्हणतो, त्याच्यासाठी ह्याला आपण इलेक्ट करतो. सो राज्य आणि राष्ट्रमध्ये आपण फरक करायला पाहिजे. आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय राष्ट्र पण असू शकतात, बट भरपूर राष्ट्र राज्य नाही. एक महत्वाची उदाहरण इथे घेतलं तर पॅलेस्टीन इज अ नेशन बट इज नॉट अ स्टेट. सो हा तुम्ही पाहिलं तर ह्याच्याकडे आपण पहिली लक्ष द्यायला पाहिजे. दुसरं आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणून कधी विद्यापीठ आणि अभ्यासक्रम झाले आहे म्हणजे मेनली आफ्टर 1815, 1815 नंतर यू हॅड द व्हिएन्ना काँग्रेस. हा व्हिएन्ना काँग्रेसकडे तुम्ही पाहिलं तर व्हिएन्ना काँग्रेसची वेळेत पहिल्यांदा युरोपियन सत्तेनी नेपोलियनची हार झाला. नेपोलियन फ्रान्सची एक मोठा काय एम्परर म्हणतो आपण, आणि त्यांना हारले नंतर एक्स्पेशली ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रो हंगेरियन एम्पायर आणि टर्की पण होते, त्याला ओल्ड मॅन ऑफ युरोप म्हणायचं. ऑटोमन एम्पायर होते त्यांची. आणि प्रशियन म्हणजे आता जर्मनी. हे 5 राज्य एकत्र होऊन ते फ्रान्सची पराभूत करून त्यांनी व्हिएन्ना काँग्रेसला आले होते. हा व्हिएन्ना काँग्रेसमध्ये पहिल्यांदा कायदेशीर एक दुसरे राज्य एकमेकांशी युद्धामध्ये या शांतीपूर्वक पीरियड मध्ये कैशी त्यांची संबंध ठेवायचे. सी दे डिटर्मिन्ड फॉर द फर्स्ट टाइम आंतरराष्ट्रीय हाऊ टू मेंटेन रिलेशन. सो तुम्ही पाहिलं तर हे आपल्याला अभ्यासक्रम मध्ये आपल्याला घ्यायला लक्षात आणायला पाहिजे. अंतर आलेला आहे
की बेसिकली युनिफिकेशन ऑफ जर्मनी 1870 मध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. बिस्मार्क म्हणून मोठा लीडर आले हो. जर्मनीला पहिली महायुद्ध येतात 1914 to 1918. तेव्हा जर्मनीने त्याची सत्ता वाढवण्याची प्रयत्न केले आणि दुसरे राज्य म्हणजे ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रो हंगेरियन एम्पायर आणि रशिया. आणि तुम्ही हे सत्ता संतुलन म्हणून कॉन्सेप्ट हा 1815 ला आहे. सत्ता संतुलन म्हणजे बॅलन्स ऑफ पॉवर. हा बॅलन्स ऑफ पॉवर कडे तुम्ही पाहिलं तर ते बॅलन्स ऑफ पॉवर आपण टॉपिक म्हणून करू नंतर. बट हा तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की हा व्हिएना काँग्रेसमध्ये हा एक मोठा आपल्याकडे सिद्धांत आले. आणि बेसिकली आपण तेव्हा डिफरंट आंतरराष्ट्रीय सिद्धांत करताना मी सांगते तुम्हाला कोण ह्याची वापर मेकॅनिझम म्हणून वापर केले, म्हणजे रिअलिस्टनी केले, म्हणजे वास्तववादनी केलेला आहे. सो ह्यांच्याकडे तुम्ही लक्ष पाहिलं तर हे 1914 ते 18 नंतर थोडा वास्तववादची कमी झाले नंतर तेव्हा तुम्हाला उदारमतवाद या उटोपियनिझम, लिबरलिझम हा पुढे आले. मेनली ह्याची सिद्धांतकार कोण होते? अमेरिकेची वुड्रो विल्सन एक चांगली होते. आंतरराष्ट्रीय कायदा शिकायचं त्यांनी पहिली 14 पॉइंट्स म्हणून, म्हणजे महायुद्ध झाल्यानंतर ट्रीटी ऑफ वर्सेल्स मध्ये तुम्ही पाहिलं तर एकत्र येऊन त्यांनी करार केले. जेव्हा जर्मनीला हरवलं आणि जर्मनीला हरवल्यानंतर हा एक मोठा ते कायदा बनवले 14 पॉइंट्सवर. आणि त्यांनी कलेक्टिव्ह सिक्युरिटी हा कॉन्सेप्ट आणले. म्हणजे उदारमतवादची बॅलन्स ऑफ पॉवर त्यांना एका विरुद्ध, म्हणजे एक त्यांनी काय एनिमी का काय डिस्टर्बर ऑफ द सिस्टम म्हणतो आम्ही इंग्रजीमध्ये, म्हणजे ते सत्ता विरुद्ध असतात, त्यांच्या विरुद्ध आपण एकत्र व्हायचं. एकत्र झाले तर आपण ते शत्रूला फार त्यांनी लीग ऑफ नेशन्स बनवले. म्हणजे उदारमतवादकडे तुम्ही पाहिलं तर तेच राष्ट्राची शक्तीवर एवढं अवलंबून राहील. त्यांच्याकडे काय मूल्य आहे ते म्हणतात आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय संस्थान. तुम्ही कुठली तरी मोठ्या संस्थानला थोडा तुमची बट इथे परत तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे पाहिलं तर 20 इयर क्रायसिस म्हणतात. म्हणजे 1919 ते 1939 तुम्ही हा पिरियड पाहिलं तर 1919 to 1939 पिरियड अतिशय काय तानाशाही आणि टोटॅलिटेरियन फॅशिझम आणि डिक्टेटरशिप्स हे सगळं आलेलं आहे. आणि अशी टोटॅलिटेरियनिझम जगनी कधी पाहिलं ना. पहिली नॅशनल सोशलिस्ट पार्टी म्हणून नाझी पार्टी ॲडॉल्फ हिटलर घेऊन आलेला आहे जर्मनीमध्ये. आणि 1933 मध्ये ते इलेक्शन्स जिंकून येतात. दुसरं इटलीमध्ये मुसोलिनी, बेनिटो तिचे नावाने ते पुढे येतात. आणि तिसरं तुम्ही पाहिलं तर रशियामध्ये राईज ऑफ जोसेफ स्टॅलिन.
सगळं आपण का अभ्यास करायला पाहिजे? बिकॉज अभ्यास ह्याच्यासाठी करायला पाहिजे की काय काय प्रश्न तुम्ही हॅना ॲरडंट म्हणून 20वी शताब्दीची अतिशय मोठा सिद्धांतकार, तिने ऑन टोटल काय प्रश्न आहे की अतिशय शिकलेला लोक, जर्मनी सारखा शिकलेला लोक आणि पण ते पण तानाशा कशी आहे, एका वर्गाची लोकांविरुद्ध दुष्टपणा या त्यांच्या विरुद्ध काय हेट्रेड म्हणतो, एथनिक क्लेन्सिंग म्हणतो, हा जेनोसाइड करण्याची परवानगी इंग्रजीमध्ये एक शब्द वापरला एवढं तोपर्यंत शिकलेला लोक केले. तो 80 म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्यांनी ज्यूस विरुद्ध कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स हे सगळं. तो 80 अतिशय आर्थिक पद्धतीमध्ये पुढे असलेला राज्य जर्मनी, युरोप सारखं, आणि शिकलेला लोक 80 हेट्रेड म्हणतो ना आपण, या दुसऱ्या लोकांवर ओळखांची राजकारणापासून त्याशी वेगळीपणा करून खून करतात, आणि ते खून केल्यानंतर त्यांना काही वाईट वाटत नाही. हे एक मोठा हा 20 वर्षामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण बघू शकतो. आणि अतिशय शिकलेले लोक पण ह्याची पाठिंबा दिले. मार्टिन हायडेगर म्हणून एक फार मोठा फिलॉसॉफर आहे हे, आणि त्यांनी 80 पार्टीला पाठिंबा पण दिला. तो लोक विचारतात 80 कशी करू शकतात. सो एक हा गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. आणि 1945 नंतर तुम्हाला माहिती आहे हिटलर आणि ह्या ॲक्सिस पॉवर्स म्हणजे जर्मनी, जपान मध्ये हे ह्यांची हार झाल्यानंतर आपलं आता ते राज्य आहे आपण त्यांनी निर्माण केले. 45 ची 90 आपण एक काळ म्हणून घेऊन अभ्यास करतो, त्याला कोल्ड वॉर म्हणतो. 2 कोल्ड वॉर आहे म्हणजे शीतयुद्ध. आणि हा शीतयुद्ध काळात तुम्ही लक्ष घातलं तर काय ह्याची अतिशय महत्व, 2 महाशक्ती आहे आणि ते महाशक्ती धार्मिक नाही या दुसरी कुठली ओळखाणी नाही केली. म्हणजे हा बेसिकली राजनैतिक ह्याच्यामधून केलेला काय 2 वेगळं त्यांनी ब्लॉक्स केले, आम्ही ब्लॉक्स म्हणतो. ह्याला लूज बायपोलॅरिटी म्हणतो, ध्रुवीकरण. आणि लूज म्हणजे एवढं टाईट का न होते, बिकॉज एक तिसरा गुट होते नॉन अलाइन्ड कंट्रीज म्हणून, अलिप्त चळवळ, आणि त्याच्यात भारत, युगोस्लाविया, इजिप्त, कॅपिटलिझम, दहशतवाद असणारे कॅपिटलिस्टला, कॅपिटलिझम आणि कॅपिटलिस्ट अँड वेस्ट, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि वेस्टर्न युरोप. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ईस्टर्न युरोप रशिया काली होते, आणि रशिया एक केंद्रीय कम्युनिस्ट कंट्रोल इकॉनॉमी काली त्यांनी केले. आणि 1949 मध्ये 50% परत चीन आपण एक कम्युनिस्ट कंट्री झाले माओत्से-तुंग काली, आणि हे माओत्से-तुंग काली होऊन दोन्ही एकत्र काय हे 45 पासून 90 पर्यंत. हा शीतयुद्धाची काय आपलं आपण शीतयुद्ध करताना पण करणार एक तिसरा महायुद्ध नव्हे. आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणून परत ते वुड्रो विल्सनची ड्रीमनी त्यांनी एक आंतरराष्ट्रीय संस्था केली. आणि हा संस्थाकडे तुम्ही लक्ष घातलं तर एवढं यशस्वी नाही, बट एवढं त्यांची परिस्थिती लीग ऑफ नेशन्स एवढं वाईट. आणि आपण अतिशय
5 राज्यांना एक्स्पेशली त्यांना व्हीटो पॉवर मिळाला. व्हीटो म्हणजे कुठली पण निर्णय सगळ्यांनी घेतलं तरच, ते 5 राज्यांनी होकार दिलं नाही तो ते निर्णय पुढे जाणार. सो तुम्ही ह्याच्याकडे युनायटेड नेशन्स आणि ह्याच्यावर तुम्ही 45 पासून 90 मध्ये पाहिलं तर अजून 2 गोष्टी आपल्या लक्षात येते. आर्म्स रेस म्हणजे स्पर्धा, शस्त्र स्पर्धा आणि शस्त्र नियंत्रण म्हणजे आर्म्स कंट्रोल. निशस्त्रीकरणकडे पण आपण लक्ष घातले, ते टॉपिक पण आपण करू. पण निशस्त्रीकरण अतिशय आयडियलिस्ट आहे, आदर्शवाद आहे. बिकॉज कोणी सगळं शस्त्र देऊन टाकणार नाही. तुम्ही पण आत्ता पाहिलं तर नॉर्थ कोरिया, इराण, पाकिस्तान हे सगळं कडे अणुशस्त्र आहे आणि सगळ्यांना अणुशस्त्र पाहिजे अशी एक स्टेटस सिम्बल साठी पाहिजे म्हणून आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. सो तुम्ही हा पिरियड मध्ये पाहिलं तर अमेरिका आणि सोव्हिएट युनियन मध्ये मोठा स्पर्धा होतात आणि त्यांना स्पेस मध्ये पण स्पर्धा होतात, कोण पुढे जातात हे सगळीकडे आपण हा फेजेस पण करू. आपण स्पर्धा काली करू शकतो. 98 नवी उदारमतवाद करताना, या नवी आदर्शवाद करताना केनेथ वॉल्ट्स बद्दल थोडा बोलायला लागणार. ते अतिशय महत्त्वाचे सिद्धांतकार आहे, एक्स्पेशली बायपोलर. त्यांची म्हणणं आहे की हा द्विवीकरण तेव्हा ते पूर्णपणे रशियाची वितरण झालं या राष्ट्र 90 मध्ये. हा बायपोलर रशियाची हार होऊन त्याशी फ्रान्सिस फुकियामानी एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक मधून आपण लक्ष घातलं तर एंड ऑफ हिस्ट्री अँड द लास्ट मॅन. तो म्हणतो की उदारमतवाद जिंकलेला आहे आणि मार्क्सिझम या कम्युनिझम हरलेला आहे. खरं आहे ह्याला आपण एकीकरणकडे जातो का या मल्टीपोलॅरिटीकडे जातो, याची एक प्रश्न. म्हणजे खरं अमेरिका अतिशय मोठा महासत्ता म्हणून झालेला आहे का, या चीन आपण परिस्थिती पाहिलं तर हा प्रश्न त्याच्या पुढे पण आपण घेऊ शकतो. हा टॉपिक शेवट आपण करताना आपण ह्याच्याकडे पण एक शक्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्ता ठेवू शकत नाही. आतंकवादला तोंड नाही. आतंकवाद एक लोकांना वाटलं मिसाईल वापरून येणार. 9/11 म्हणजे अमेरिकेसारखं न्यूयॉर्क मध्ये हे मोठा काय टेररिझम या आतंकवादची हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये पण हा प्रश्न आपल्याला फार मोठा आहे. जम्मू अँड काश्मीर बरोबर. आता तुम्ही पाहिलं तर ओळखांची राजकारण म्हणजे धर्मनिरपेक्ष धर्म वापरून आपण केलेला आहे. म्हणजे धर्मावर प्रधान असलेला आतंकवाद पण आहे आणि धर्माची आता परत कम्युनिझम मागे घेतल्यानंतर तुम्हाला आता कुठली तरी ओळख पाहिजे म्हणून आपल्याला धार्मिक ओळख पुढे येणार. हा मोठा प्रश्न. हा ह्याच्यावर पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लक्ष आपण टाकतो. आणि आता इथे पाहिलं तर आंतरराष्ट्रीय आज आहे त्याची राज्याची तुम्हाला ओळख, सीमा, लोक, सरकार
80 हा वेस्टफेलियन राज्य ती फेलिंग स्टेट्स अपयश राज्य आणि अपयश राज्यामध्ये त्यांची काय आता समस्या आहे भरपूर समस्या हा पोस्ट कोल्ड बोलू आणि इथे आपण पाहिलं तर मी हा शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मूल्य काय मूल्य असलं तर कुठलं मूल्य आहे पहिली तुम्ही पाहिलं तर भरपूर आंतरराष्ट्रीय सुरक्षा बद्दल आम्ही बोलतो सुरक्षा म्हणजे काय बेसिकली पॉवर पॉलिटिक्स तुम्हाला एक आम्ही आंतरराष्ट्रीय राजकारण मनी फॉर इकॉनॉमिक्स पॉवर इज टू पॉलिटिक्स तो राजकारणामध्ये या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आम्ही अभ्यास कशावर करतो सत्तावर सत्ता कशी मिळवणे हेरोल्ड लॉसवेल का हेरोल्ड लॉसवेल म्हणून होते त्यांनी म्हणले हु गेट्स व्हॉट व्हेन वेअर अँड हाऊ म्हणजे कोणाला कशी कधी कुठे आणि अजून आणि दुसरं तुम्ही सुजन स्ट्रेंज सारखं सिद्धांतकारकडे पाहिजे तर अभ्यास करणारे लोकांना अर्थ पैसे पाहिजे हे दोघांची लिंकेज असतात ह्याच्यावर आपण बघायला पाहिजे आणि तुम्ही पाहिलं तर कॉन्फ्लिक्ट लोक का युद्धाला जातात युद्ध का करतो माणूस माणूस तेवढं वायलेंट काय शांत आपण शांतीपूर्वक राहू शकत नाही का एकमेकांना आता तुम्ही कोरोना व्हायरस मध्ये पाहिलं तर आपल्याला काय 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 लोकांना जेवण जास्त आहे काय काय लोकांना जेवणच नाही तर तुम्ही हे पाहिलं तर ह्याची डिस्क्रिमिनेशन का होतं हे एक प्रश्न तुम्ही पाहिलं तर येतात दुसरं फ्रीडम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य व्यक्तीची पातळीवर आणि राष्ट्राची पातळीवर पण सगळ्यांना का स्वातंत्र्य पाहिजे आणि उदारमतवादचे हाच प्रश्न आहे आणि तिथे कडे बघत नाही युद्ध का करतो हे नाही ते करतात आपण एकत्र कशी येऊ शकतो त्यांची म्हणणं आहे सगळं माणसांमध्ये काय काय चांगलं गुण आहे सगळं वाईट नाही सगळ्या माणसांकडे वाईट आणि चांगलीपणा आहे पण आपण चांगलीपणाकडे बघून कॉपरेशन कशी सक्रिय कशी करू शकतात आणि त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं तर पीस आणि ते प्रोग्रेस म्हणजे कशी विकास कशी होऊ शकतात ह्याच्याकडे ते लक्ष घालतात सो सेकंड मूल्य आंतरराष्ट्रीय राजकारण सुरक्षाबद्दल आपण सत्ताबद्दल करतो ते सुरक्षाची आहे ते वास्तववाद आहे वास्तववादची मेन आहे पॉवर पॉलिटिक्स म्हणजे सत्ता कोणाकडे आहे काय आहे कशी आहे ह्याची महत्व उदारमतवाद म्हणतात नाही आमची मेन फ्रीडम आणि म्हणजे आपलं स्वतःची व्यक्तीची पातळीवर आणि राज्याची पातळीवर विकास आपण कशी करतो आणि सहकार्य आपण कशी करतो तिसरा एक शाळा आहे ते आपण इंटरनॅशनल सोसायटी स्कूल्स म्हणतो स्कूल ऑफ इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑर्डर कशी मेंटेन आणि जस्टिस न्याय आणि व्यवस्था आपण कशी ठेवू शकतो हे बेसिकली ह्यांचे
पातळीवर कोण पोलीस बनवायचे त्याची आपल्या समाजाची पातळी सगळीकडे पोलीसच लोकांना घरी थांबायला लॉकडाऊन मध्ये अशीच आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठली राज्य हेची पोलीसची कामं करणार ह्याच्यावर त्यांची आहे आणि ते आपण ते शाळा करताना आपण त्यांची आयडियाज मध्ये अजून थोडं जाऊ. आणि चौथा तुम्ही पाहिलं तर आपण पॉलिटिकल इकॉनॉमी स्कूल्स म्हणतात म्हणजे राजकीय आर्थिक शाळा त्याला रॅडिकल स्कूल्स पण म्हणतो. निओ मार्क्सिझम क्रिटिकल स्कूल्स हे सगळे येतात. त्यांची मेन मुद्दा काय त्यांची काय मूल्य आहे वेलफेअर कल्याणकारी लोकांची कल्याण कशी होते म्हणजे त्यांची तुम्ही अभ्यास पाहिलं तर वेल्थ म्हणजे काय काय लोकांकडे पैसे कशी जास्त आहे पॉवर्टी गरिबी का एवढं गरिबी आहे आणि गरिबीची कारण काय आहे आणि शेवटी इक्वालिटी समानता हे तिन्ही प्रश्नावर त्यांची भरपूर लेखन असतात. आपण हा 4 मूल्यांवर अभ्यास करतो आणि हा 4 मूल्य तुम्ही लक्षात ठेवा बिकॉज पुढच्या लेक्चर मध्ये आपण पहिली हे वास्तववादची शाळेत आपण जाऊ. हा मोठा शाळा आहे आणि अतिशय महत्वाची शाळा राष्ट्रीय राजकारणाची संकल्पनाकडे त्याची आपण लक्ष द्या. मी इथे थांबवते आणि तुम्हाला काय प्रश्न